Subscribe the channel and click on bell icon to get new notification. आता ह्या लेक्चरचा महत्त्वाचा भाग आहे. पुढचे 5-10 मिनिटं फार महत्त्वाचे आहेत. का? हा सिद्धांत काय नेमका? आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन नावाचा एक हार्मोन असतो. हार्मोन म्हणजे काय? तर एक रासायनिक पदार्थ शरीरात तयार होतो. मराठीत त्याला संप्रेरक असं म्हणतात. तर हे संप्रेरक जे तयार होतात अतिशय कमी प्रमाणात, म्हणजे मिलीग्रॅममध्ये, त्याच्याहीपेक्षा कमी, म्हणजे 0.7 to 1.2 मिलीग्रॅम इतकं कमी इन्शुलिन तयार होत असतं. पण त्याचा परिणाम मात्र सगळ्या शरीरावर असतो. तर हे सिद्धांत असा आहे की तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिनची लेवल वाढली की तुम्ही लठ्ठ होणार आणि तुम्हाला कालांतराने डायबिटीस होणार. आता जेव्हा जेव्हा या व्याख्यानात मी डायबिटीस हा शब्द वापरणार त्यावेळेला तुम्ही असं लक्षात घ्या की डायबिटीसचे 2 प्रकार असतात. एकाला म्हणतो आम्ही ज्युव्हेनाईल किंवा टाईप 1, म्हणजे काय की जो 13-14 वर्षाचा असताना डायग्नोज होतो आणि अशा लोकांना इन्शुलिन द्यावं लागतं कारण त्यांच्या शरीरात इन्शुलिन तयार होत नाही. तर टाईप 1 डायबिटीससाठीचं हे कॅम्पेन नाही. हे टाईप 2 डायबिटीससाठी, म्हणजे 40 नंतर जे लोकांना डायबिटीस होतो कॉमनली, त्या डायबिटीससाठी हे आपलं कॅम्पेन आहे, हे लक्षात घ्या. मग हे इन्शुलिन आपल्या शरीरामध्ये कसं निर्माण होतं? तर 2 पद्धतीने निर्माण होऊ शकतं. एकाला आम्ही म्हणतो बेसलाईन सिक्रिशन. आपल्या शरीरामध्ये पँक्रियाज नावाची ग्रंथी आहे डाव्या बाजूला तुमच्या पोटामध्ये, त्याच्यातून हे 2 प्रकारे इन्शुलिन तयार होतं. एक म्हणतो बेसलाईन सिक्रिशन, म्हणजे काय? 24 तास थोडं इन्शुलिन बाहेर येत राहतं. किती येतं? तर दिवसभरामध्ये 18 ते 32 युनिट. आता जे इन्शुलिनचे इंजेक्शन घेताना माहिती आहे की इंजेक्शन आम्ही 10 युनिट 5 युनिट देतो, तर 18 ते 32 युनिट इन्शुलिन तुमचं 24 तासामध्ये तयार होतं. हे थांबवणं तुमच्या हातात नाही आहे. हे जिवंत राहण्याकरता आवश्यक आहे. मग याच्यावर तुम्ही काही कंट्रोल ठेवू शकत नाही. हे 18 ते 32, मग कोणाचं 18 असेल, कोणाचं 20 असेल, कोणाचं 22 असेल, असं. दुसरा एक मार्ग ज्याने इन्शुलिन तयार होतो तो आहे तुम्ही खाल्लं की इन्शुलिन तयार होतं. तुम्ही खाल्लं की इन्शुलिन तयार होतं. आता अपेक्षा अशी असते की तुम्हाला शरीराला एकूण जेवढं इन्शुलिन लागतं त्याच्यापैकी 50% बेसलाईन असावं आणि 50% तुम्ही खाण्यामुळे तयार करावं. म्हणजे काय की 18 ते 32 युनिट तुमचं जर बेसलाईन असेल तर 18 ते 32 युनिट तुम्ही खाण्यामुळे तयार करावं अशी अपेक्षा असते. आता इन्शुलिन सिक्रिशनचं एक वैशिष्ट्य लक्षात घ्या की तुमच्या सगळ्यांचं इन्शुलिन सिक्रिशनचं एक माप आहे, एक मेजर आहे. म्हणजे कसं? तुमची ओंजळ तुम्हाला म्हटलं की एक ओंजळभर शेंगदाणे घ्या, तर सगळ्यांना सारखे येणार आहे का? कोणाला कमी, कोणाला जास्त येतील. तसं तुमचं प्रत्येकाचं एक माप आहे. कोणाचं 2 युनिटचं आहे, कोणाचं 4चं आहे, कोणाचं 8चं आहे. म्हणजे एकदा इन्शुलिन जेव्हा सिक्रेट होतं तेव्हा एक माप पडतं. म्हणजे किती? कोणाचं 2 पडेल, कोणाचं 4 पडेल, कोणाचं 8 पडेल. आता आणखीन वैशिष्ट्य इन्शुलिनचं असं आहे की एक पोळी खाल्ली तरी एक माप, आमरस पुरीचं जेवण केलं तरी एकच माप. म्हणजे क्वांटिटीवर अवलंबून नाही आहे ते. ऑल ऑर नन ज्याला म्हणतो आपण, पडलं तर माप पडणार, नाही तर नाही पडणार असं. आणि एकदा खाल्लं की ते पडणार. म्हणजे कमी खाल्लं तर कमी इन्शुलिन नाही होत, पण खाल्लं, प्रत्येक वेळा खाल्लं की एक माप तुमचं पडणार. बरं, एकदा हे माप रिकामं झालं की ते भरायला 55 मिनटं लागतात. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही जर जेवण चालू ठेवलं, 55 मिनटात संपवलं जेवण, तर इन्शुलिनचं माप एकदा रिकामं होणार आहे. पण तुम्ही जास्त जेवलात पुढे, 55 मिनटाच्या पुढे गेलात, तर प्रत्येक 55 मिनटाला एकदा माप रिकामं होणार आहे. हे लक्षात आलं? कारण या डाएट प्लॅनमध्ये आम्ही सांगतो, डाएट प्लॅनशी संबंधित आहे 55 मिनटात जेवण करायचं. का? कारण इन्शुलिन एकदाच सिक्रेट व्हावं. जास्त वेळ जेवलात तर मग प्रत्येक 55 मिनटाला एकदा ते इन्शुलिन पडणार आहे. काय काय सांगितलं मी की इन्शुलिन लेवल वाढली की तुम्ही लठ्ठ होता आणि तुम्हाला डायबिटीस होतो टाईप 2. 2 प्रकारे इन्शुलिन तयार होतं. बेसलाईन 18 ते 32 युनिट, ते तुम्हाला थांबवता येत नाही. खाण्यामुळे तयार होणारे इन्शुलिन तुम्ही 18 ते 32 युनिट तयार करावं दिवसात अशी अपेक्षा असते. इन्शुलिन निर्माण करण्यासाठी तुमचं प्रत्येकाचं एक माप आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे ते. आणि एकदा तुम्ही खाल्लं, कमी खाल्लं किंवा जास्त खाल्लं तर एक माप पडतं. आणि एकदा माप रिकामा झालं की 55 मिनटं त्याला भरायला लागतात. म्हणून 55 मिनटात फक्त एकदाच इन्शुलिन पडतं. जेवण लांबलं, 55 मिनटं पुढे गेलं तर पुन्हा माप पडत राहणार. हे सगळ्यांच्या लक्षात आलं? व्हेरी गुड. इन्शुलिन खूप पॉवरफुल प्लेअर आहे. म्हणजे भारतीय क्रिकेट टीममधला विराट कोहलीला आऊट केलं की आपली बॅटिंग ढेपाळते, तसं आहे. इन्शुलिनला तुम्ही नीट केलं की हार्मोन सिस्टीम सगळी तुमची मार्गावर येते. ही ती ग्रंथी ज्यात तयार होतं. आता इन्शुलिनचं काम काय लक्षात घ्या. ते इन्शुलिन हे संग्राहक संप्रेरक आहे. इन्शुलिन इज एनर्जी कॉन्झर्विंग हॉर्मोन.
आणि इन्शुलिन हे निर्मितीचा हॉर्मोन आहे. शरीरातल्या निर्मिती प्रक्रियांसाठी इन्शुलिन आवश्यक असतं. आता तुम्ही जेव्हा जेवण करता त्याच्यामध्ये 10, 20, 25, 30 पदार्थ आपण खातो. पण तुम्ही किती पदार्थ खाल्ले तरी डायजेशन झाल्यानंतर तुमच्या रक्तामध्ये 3च गोष्टी येतात फक्त. हे फार गमतीशीर गोष्ट आहे. जसं गाईने कुठलाही चारा खाल्ला कुठल्या रंगाचा तरी पांढरं दूध देते, तसं तुम्ही काही खाल्लं पदार्थ तरी त्याचं रूपांतर 3च गोष्टीत होतं डायजेशनच्या नंतर. कर्बोदकं किंवा कार्बोहायड्रेट्सपासून ग्लुकोज, प्रथिनं किंवा प्रोटीन्सपासून अमायनो ॲसिड्स आणि तेल तूप चरबी फॅट्सपासून फॅटी ॲसिड. म्हणजे तुम्ही 100 गोष्टी खाल्ल्या म्हणजे 100 एंड प्रॉडक्ट येत नाहीत, 3च एंड प्रॉडक्ट येतात. आता तुमचं शरीर हे कोट्यवधी पेशींचं बनलेलं आहे आणि पेशी ह्या शरीराचा एक इंडिपेंडंट घटक आहे आणि प्रत्येक पेशीला काम करायला ऊर्जा लागते. मग ही ऊर्जा देण्याचे अनेक इंधनं आपल्या शरीरामध्ये आहेत अवेलेबल. एक आहे ग्लुकोज, दुसरं आहे फॅटी ॲसिड आणि तिसरं क्वचित वापरायचं इंधन आहे अमायनो ॲसिड्स. तर 1 ग्रॅम ग्लुकोज जाळली तर 4 कॅलरी ऊर्जा मिळते आणि सामान्यपणे आपल्या सगळ्यांना 2000 कॅलरीज ऊर्जा दिवसाला लागते. म्हणजे कामाच्या स्वरूपानुसार वजनानुसार फरक पडेल, पण 2000 रफली आपण समजूया की तेवढं लागतं. मग 1 ग्रॅम तुम्ही ग्लुकोज जाळलं तर 4 कॅलरी ऊर्जा मिळते आणि 1 ग्रॅम फॅटी ॲसिड जाळलं तर तुम्हाला 9 कॅलरी ऊर्जा मिळते. म्हणजे जवळपास 2.25 पट जास्त ऊर्जा मिळते. मग तुम्ही जर पेशी असाल तर तुम्हाला काय जाळायला आवडेल? ग्लुकोज जाळायला आवडेल का फॅटी ॲसिड जाळायला आवडेल? फॅटी ॲसिड जाळायला आवडेल. तसं शरीरातल्या सगळ्या पेशींना फॅटी ॲसिड जाळायला आवडतं. याला अपवाद फक्त मेंदूच्या पेशींचा आहे की ते ग्लुकोजच जाळतात, म्हणजे त्यांचं प्राधान्य ग्लुकोजलाच आहे. पण शरीराच्या इतर पेशी त्यांना आनंद आहे फॅटी ॲसिड जाळण्यामध्ये. मग ग्लुकोज आणि फॅटी ॲसिड हे 2 फ्युएल तुमच्याकडे अवेलेबल आहेत. मग अमायनो ॲसिडला हात केव्हा लागतो? कारण अमायनो ॲसिडपासून प्रोटीन्स बनतात शरीरात वेगळ्या प्रकारचे आणि प्रोटीन 1 किलो शरीरातलं कमी झालं तर माणूस मरतो. मग अशी एखादी प्रेशियस गोष्ट असेल तर तिला शरीर कधीच ऊर्जेसाठी वापरत नाही. केव्हा वापरतं? तुम्हाला 10 दिवस उपाशी ठेवलं आम्ही आणि फक्त पाणी पाजलं तर तुम्ही स्टार्वेशन मोडमध्ये जाता आणि मग तुमच्या प्रोटीन्सला किंवा अमायनो ॲसिडला हात लागतो. पहिला प्रेफरन्स ग्लुकोज, मग फॅटी ॲसिड आणि त्याच्यानंतर शेवटी काहीच नसलं तर मग अमायनो ॲसिड, असा त्याचा प्रेफरन्स आहे. आता तुम्हाला असं वाटेल की रक्तामध्ये ग्लुकोज आहे, फॅटी ॲसिड आहे, अमायनो ॲसिड आहे आणि रक्त त्या पेशीपाशी गेलं, मग ते ग्लुकोज पेशीत जाईल, पेशी वापरतील त्याला. पण ते इतकं साधं सोपं नाही आहे. आणि प्रत्येक पेशीवर एक कुलूप लावलेलं आहे. त्याला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो. म्हणजे जसं तुमच्या घराला कुलूप असलं आणि पाहुणा आला तर तुम्हाला आधी किल्लीनी कुलूप उघडायला लागेल आणि मग तुमच्या पाठोपाठ पाहुणा आतमध्ये येतो. त्याच पद्धतीने आधी इन्शुलिन काय करतं तर ते रिसेप्टरला उघडतं. मग त्याने उघडलं की मग ग्लुकोज आत जाऊ शकतं. म्हणजे काय, तुमच्या रक्तामध्ये किती ग्लुकोज असलं पण इन्शुलिन नसेल तर ते ग्लुकोज त्या सेलमध्ये जाऊ शकत नाही. इन्शुलिनचं पहिलं काम काय आहे की ग्लुकोजला पेशीमध्ये टाकणे. याला पुन्हा अपवाद कुठला आहे तर मेंदूच्या पेशींचा आहे. मेंदूच्या पेशी डायरेक्टली ग्लुकोज रक्तातून घेऊ शकतात, त्यांना इन्शुलिनची आवश्यकता नाही. मग आता पहिलं काम सांगितलं इन्शुलिनचं, ग्लुकोज पेशीमध्ये टाकणे. मग आता पेशीमध्ये ग्लुकोज गेलं, त्यांनी वापरलं तरी ग्लुकोज रक्तामध्ये शिल्लक आहे. मग काय करायचं? खिशात पैसे जमा होले, खिसा भरला, मग आपण काय करतो? कपाटात ठेवतो. तसं जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर लिव्हरमध्ये इन्शुलिनच्या प्रभावाखाली ग्लायकोजन नावाच्या पदार्थात होतं. ग्लायकोजन म्हणजे काय की ग्लुकोजचे मॉलिक्यूल एकत्र येऊन ग्लायकोजन तयार होतो. किती तयार होतो तर 100 ग्रॅम ग्लायकोजन लिव्हरमध्ये तयार होतो. याचा उपयोग काय असतो की अडीअडचणीच्या वेळेला तुम्हाला जर तुम्ही खाल्लं नाही तर तुम्हाला 4-5 तास तुमचं काम चालावं यासाठी अडीनडीसाठी ते ठेवलेलं आहे 100 ग्रॅम. आता ग्लुकोज पेशीमध्ये गेली, ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट झालं, अजून ग्लुकोज शिल्लक आहे रक्तात, त्याचं काय करायचं? आता लक्ष देऊन आहे का की त्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिन तुमच्या लिव्हरमध्ये फॅटी ॲसिडमध्ये करतो. आता खूप लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला असेल की मी तर तेल खात नाही, तूप खात नाही, अंड्यातलं पिवळं पण फेकतो, तरी पण माझं ढेरी का सुटलेली आहे? याचं कारण तुम्ही जी पोळी खाल्ली, भात खाल्ला, वरण खाल्लं, त्याच्यातलं जे ग्लुकोज होतं त्याचं कन्व्हर्शन फॅटी ॲसिडमध्ये केलं. कोणी केलं? इन्शुलिननी केलं. म्हणजे याच्या मागचा सगळा सूत्रधार कोण आहे? इन्शुलिन आहे. मग ते फॅटमध्ये रूपांतर करून ठेवतो. अमायनो ॲसिडचं कन्व्हर्शन प्रोटीन्समध्ये करतो, शरीराला लागणार आहे, ते वापरलं जातं.
फॅटी ॲसिडचं रूपांतर फॅटमध्ये करून साठवतोच. अशा प्रकारे इन्शुलिन तुमच्या शरीरामध्ये एनर्जी साठवण्याचं काम करतो आणि निर्मितीचं काम करतो अनेक, म्हणून त्याला कॉन्झर्विंग हॉर्मोन असं म्हणतात. हे सगळ्यांच्या लक्षात आलं. इन्शुलिनचं काम 3 कामं सांगितली. पहिलं काम ग्लुकोज पेशीत टाकणे, कारण इन्शुलिन रिसेप्टर उघडल्याशिवाय जाऊ शकणार नाही. दुसरं काम ग्लायकोजनमध्ये कन्व्हर्शन करणे, आणि तिसरं काम फॅटी ॲसिडमध्ये कन्व्हर्शन करून साठवून ठेवणे. आता इन्शुलिनची लेवल तर वाढली रक्तातली तर काय होतं, याला तांत्रिक भाषेमध्ये हायपर इन्शुलिनेमिया असा शब्द आहे. आणि तुम्ही गुगलवर गेलात आणि हा शब्द टाकला, तुम्हाला हजारो रिसर्च आर्टिकल मिळतील. काय काय दुष्परिणाम होतात. ब्लड प्रेशर वाढतं, कोलेस्ट्रॉल वाढतो, लठ्ठपणा वाढतोच, आणि सगळ्यात भयंकर काय होत असेल तर इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण होतं. म्हणजे काय होतं की तुमचं माप होतं 2 युनिटचं समजा, पण तुमची इन्शुलिन लेवल रक्तातली तुम्ही वाढलेली ठेवली, तर पेशींना सवय नाही आहे की इन्शुलिन लेवल एवढी वाढलेली असेल. त्यांना काय वाटतं की तुम्ही खाल्लं की ते यावं, काम संपलं की पुन्हा 0 लेवलला म्हणजे लोएस्ट लेवलला जाऊन थांबावं, अशी सेलची अपेक्षा आहे. का बरं असं? कारण जेव्हा माणूस पृथ्वीवर आला तेव्हा तो काय करत होता, शिकार करून खायचा. आणि शिकार काय असं येऊन 8 वाजता उठवत नव्हतं, मला खा रे आता तुझी ब्रेकफास्टची वेळ झाली. आज मिळाली शिकार तर 10 दिवसांनी मिळत होती नंतर. मग काय व्हायचं तेव्हा की इन्शुलिन तुम्हाला भूक लावतं. तुम्ही पहिला घास खाल्ला की इन्शुलिन तयार होतं, तुम्हाला भूक आणखीन लागते, मग तुम्ही तुडुंब पोट भरून खायचे लोक त्यावेळेला. मग खाल्ले काय व्हायचं की आधी ग्लुकोज सेलमध्ये जाणार, मग ग्लायकोजेन, मग फॅटमध्ये रूपांतर होऊन स्टोअर होणार, आणि मग 8 दिवस काही मिळायचंच नाही. पुढची शिकार मिळायला कधी 8 दिवस, कधी 10 दिवस, कधी 15 दिवस लागायचे. मग इन्शुलिनची लेवल खाली जायची आणि मग ती चरबी जळायला सुरुवात व्हायची. म्हणजे आजसुद्धा जे हंटिंग कम्युनिटीज आहेत, शिकार करणाऱ्या कम्युनिटीज आहेत, त्या कोणाची डेअरी सुटलेली नाही. कारण त्यांचं हे सायकल जमलं. डे सायकल, नाईट सायकल फिजिओलॉजीत आम्ही शिकतो की शरीरामध्ये दिवसाच्या वेळेला ग्लुकोज वापरले जाते आणि रात्रीच्या वेळेला फॅटी ॲसिड वापरलं जातं. कोणासाठी? ज्याचं इन्शुलिन लेवल कमी जास्त होतात, म्हणजे ज्याच्या नेहमी वाढलेल्या असतात त्याचं डे सायकलच चालू राहतं, नाईट सायकल येतच नाही त्याला कधी. तर मग इन्शुलिन लेवल जेव्हा वाढते तेव्हा पेशी म्हणतात हे आपल्याला काही सहन होत नाही बा एवढं इन्शुलिन. मग ते त्याला विरोध करायला लागतात. मग काय करतात, त्याचा आकार थोडासा बदलतात पेशींचा. तेव्हा जसं एखाद्या कुलपाला तुम्ही हातोडा मारला 2 वेळा तर काय होतं, पोचा पडतो. पोचा पडला तर किल्ली लागत नाही, त्या कुलपाचीच किल्ली लागत नाही त्याला नंतर. तसं तुमचं इन्शुलिन त्या इन्शुलिन रिसेप्टरवर काम करू शकत नाही. म्हणजे ग्लुकोज आहे, इन्शुलिन पण तुमचं माप पडलं पण ते काम नाही करू शकत. मग मेंदूला कळतं अरे बाबा आता 2 युनिटने होत नाही काम, मग काय करायचं, 4 युनिट करायचं, माप वाढवून द्या आता. मग थोडी धक्काबुक्की करून ग्लुकोज जायला लागतं. मग पुन्हा सेल रेझिस्टन्स वाढवतात, मग ते 4चं माप 6चं होतं, मग पुढे 10चं होतं. असं करता करता एक स्टेज अशी येते की इन्शुलिन वाढलेलं आहे खूप, ग्लुकोज वाढलेली आहे, पण ती काही सेलमध्ये जाऊ शकत नाही, रेझिस्टन्स एवढा वाढलेला असतो. मग ती ग्लुकोज तुमच्या लघवीतून बाहेर पडायला लागते, माणूस खंगायला लागतो, लोक विचारायला लागतात काय झालं. मग तुम्ही डॉक्टरकडे गेले की उपाशी पोटी 350, जेवल्यानंतर 450, असं म्हणून तुम्हाला आम्ही टाईप 2 डायबिटीसचा शिक्का मारतो. म्हणजे तुम्हाला डायबिटीस कशामुळे झाला, टाईप 2 डायबिटीस इन्शुलिन नाही म्हणून नाही झालेला, इतकं इन्शुलिन झालं बिनकामाचं म्हणून तुम्हाला झालेलं आहे, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे इन्शुलिन रेझिस्टन्स आणि मग टाईप 2 डायबिटीस असं होतं. म्हणजे लठ्ठपणा आणि टाईप 2 डायबिटीस हे एकाच प्रवासातले माइलस्टोन्स आहेत, लक्षात ठेवा. एकानंतर एक येणारे माइलस्टोन्स आहेत. इन्शुलिन कमी झालं तर काय होतं, एक्झॅक्टली उलट्या गोष्टी होतात. इन्शुलिन कमी झालं की पहिल्यांदा रक्तातली ग्लुकोज वापरली जाते, मेंदूपुरती ठेवून बाकीची वापरली जाते. मग ग्लायकोजनला हात लागतो, ते 300-400 कॅलरीज तुम्हाला मिळतात. ते झालं आणि तुम्ही काही खाल्लंच नाही, मग काय होतं, मग तुमच्या चरबीला हात लागतो. जिथे कुठे चरबी असेल तिथून बाहेर काढून ती जाळायला सुरुवात होते. म्हणजे याचा अर्थ काय, ज्याला कोणाला वजन कमी करायचं आहे, ज्याला कोणाला पोट कमी करायचं आहे, चरबी जाळायची आहे, त्याला एकच उपाय तुमच्याकडे अवेलेबल आहे, तो आहे इन्शुलिन लेवल कमी करणे शरीरातले. आणि कशी कमी करायची मग आता, उद्यापासून कमी खाणार का कमी वेळा खाणार? चांगले विद्यार्थी सगळे. म्हणजे कमी खाऊन उपयोग नाही आहे, उपासमारीची गरज नाही आहे, कमी वेळा खाण्याचे महत्त्व आहे. आता तिसरा गृहपाठ, तुम्ही इन्शुलिन किती वेळा तयार करता बघा. हे माझं दिलं आहे मी, 2012ला इतक्या वेळा तयार करायचो. अर्धा चमचा साखर घालून चहा पिला, एक माप पडलं,
भाजीवाला आला, द्राक्ष घेताना 3 द्राक्ष तोंडात टाकले, पडलं माप. दाणे भाजताना पुष्कळ महिलांना सवय असते. म्हणजे मी म्हटलं उद्यापासून आयुष्य आजच्यासारखं नाही. जिथे तिथे तुम्हाला ती इन्शुलिनची घंटी वाढणार आता, की अरे इन्शुलिनचं माप पडलं आपलं. तर तुम्ही बघा किती वेळा इन्शुलिन तयार करता. आता मी इतकं तयार करतो, माझं समजा माप 4 युनिटचं असेल तर मी 40 युनिट करायचो. मला लागत होतं 18 ते 32 युनिट, म्हणजे 8-10 युनिट जास्त करत होतं तयार. म्हणून माझं वजन वाढलं होतं आणि कदाचित मला डायबिटीज पण झाला असता. तर हे तुम्ही आता बघा. मग आता उपाय काय? साधा सोपा, तुम्हाला माहिती आहे आता कमी वेळा खायचं आहे. पहिली गोष्ट काय आहे की सर्वसामान्यपणे आपल्याला 2दा कडक भूक लागते. कडक भूक म्हणजे खूप लोकांनी म्हणजे काय असतं हे? खूप लोकांना सांगताच येणार नाही कडक भूक केव्हा लागते. आणि भुकेपूर्वीच खातात, भूक लागायच्या आधीच खातात. त्यांना कळतच नाही कडक भूक म्हणजे काय. ज्यांना कळलं ते नशिबान लोक, त्या 2 वेळात जेवा. मग ज्यांना नाही कळणार समजा त्यांच्याकरता 2 पॅटर्न जगामध्ये आहेत. एक आहे सकाळी 9 संध्याकाळी 6, दुसरं आहे दुपारी 12:30 1 रात्री 9-9:30. या 2 वेळा कुठला तरी एक पॅटर्न चालू करा. तुम्हाला नाही कळत आहे कडक भुकीची वेळ तर 8-10 दिवसात तुम्हाला ट्रायल अँड एररनी कळेल की 9 नाही आपल्याला 10ला भूक लागते. हळूहळू कळेल. एकदा त्या वेळा ठरल्या की त्याच वेळेला जेवायचं. 15 मिनटं मागे पुढे चालेल. पण आज 12ला जेवलं, उद्या 4ला जेवलं, परवा 6ला जेवलं असं केलं तर काय होणार? स्टार्वेशन सिग्नल. बरोबर. म्हणून तसं नाही करायचं, वेळा फिक्स ठेवायच्या. एकदा जेवायला बसलं की जेवण 55 मिनटात आटपायचं. लगेच मला फोन परवा, सर आमचं जेवण तर 20 मिनटात होतं, 55 मिनटं कसं काय जेवायचं? लोक त्यांना हवं ते ऐकतात. बरोबर. मी काय सांगितलं आहे? 55 मिनटं जास्तीत जास्त वेळ सांगितला आहे. कशासाठी? कारण तुम्हाला अनेक पदार्थ खायचे असतात. मग ते खा ना, 55 मिनटं वेळ आहे तुम्हाला. मन मारायचं नाही आहे. पाणीपुरी आणली कोणी हरकत नाही, ठेवून द्या आपली. म्हणजे पाणीपुरी खायला सांगत नाही रोज, लगेच ते सुरू करा नाही. पण घरात कुठलाही पदार्थ आणला तर तुम्हाला खायचा नाही असं नाही आहे, खाऊ शकता. पण ते 55 मिनटाचे स्लॉट आहेत 2, त्याच्यात तुम्ही खा. 2 जेवणांच्या मध्ये काही खाऊ नका. इतना सन्नाटा क्यों है भाई? या व्याख्यानातलं हे सगळ्यात भयंकर वाक्य आहे. पण इलाज नाही. तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर ते करावं लागेल. गोड शक्यतो कमी खा. डायबिटीसवाल्यांनी खाऊच नका, पण इतरांनी पण गोड जेवढं कमी खाल तेवढं तब्येत चांगली राहील बघा. कारण साखर ही ॲडिक्टिव्ह आहे. बरं, आता गोड नाही म्हणजे साखर खाऊ नको म्हटलं तर गुळ खाऊ का विचारतात. दोन्ही नाही म्हटलं तर मध तरी खाऊ का म्हणतात. हे सगळे शुगर ॲडिक्ट आहेत बरं का, असं विचारणार लोक. साखर, गूळ, मध हे सगळे बहीण भावंड आहेत. त्यात काही कमी जास्त काही नाही. गोड नाही म्हणजे कोणीच नाही याच्यापैकी. शुगर फ्रीसुद्धा नाही, कारण त्याने इन्शुलिन सिक्रेट होतं, ते पण चालत नाही. शुगर सबस्टिट्यूट चालत नाही. कारण गोड खाल्लं, आपल्याकडे काय म्हण आहे, साखरेचं खाणार त्याला देव देणार. डायबिटीस हे लक्षात ठेवा. कारण आता मॉडर्न सायंटिस्ट असं म्हणायला लागले आहेत की इन्शुलिन अँड शुगर आर रिस्पॉन्सिबल फॉर डायबिटीस. आणि रॉबर्ट लस्टिक नावाचा डॉक्टर आहे, तो शुगर इंडस्ट्रीशी भांडतोय गेली 30 वर्ष. तो असं म्हणतो की शुगर ॲडिक्टिव्ह आहे. आणि ॲडिक्टिव्ह आहे. तुमच्यापैकी काही लोक असे आहेत की त्यांना रोज काहीतरी गोड खायला लागतं. ज्यांना मिळत नाही गोड खायला तर ते गुळाचा खडा तरी खातात. का बरं? हे ॲडिक्ट आहेत सगळे, शुगर ॲडिक्ट आहेत. त्याचं असं म्हणणं आहे की जसं तुम्ही 18 वर्षापर्यंतच्या मुलांना दारू सिगरेट विकत नाही, तसं साखर विकू नका, त्यांना साखरेची पात देऊ नका असतो म्हणतो. ठीक आहे, आपण इतकं टोकाला जाऊ नाही शकत, पण जितकं गोड कमी खाल तेवढं तब्येतीसाठी चांगलं आहे. प्रोटीन्स वाढवा. नॉनव्हेज लोकांना प्रॉब्लेम नाही, चिकन मटन फिश काही खा, त्यात चांगले प्रोटीन्स आहेत. पण व्हेजिटेरियन लोकांना प्रॉब्लेम आहे, कारण पोळीमध्ये भातामध्ये काय 8-9%, 10% प्रोटीन्स आहेत, बाकी सगळं कार्ब आहे. मग काय करा तुम्ही, मोडालेलं कडधान्य खा, वरण म्हणजे घट्ट वरण खा, उसळ खा, पनीर खा, चीज खा, दूध प्या, सोयाबीन खा, शेंगदाणे खा, म्हणजे तुम्हाला प्रोटीन्स मिळतील. ठीक आहे, प्रोटीन अशा प्रकारे तुम्ही वाढवू शकता. म्हणजे काय लगेच मग उद्यापासून पोळी बंद करू का? मी काही असं सांगत नाही तुम्हाला. मी सांगितले की आयुष्यभर करता येईल अशा गोष्टी करा. वजन तुम्हाला लक्षात येतं कमी होणार आहे आपलं. आता डायरेक्शन लक्षात येतं, डेस्टिनेशन येणार.
इम्पॉर्टंट काय, डेस्टिनेशन इम्पॉर्टंट नाही आहे, डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मुंबईला जायचं असेल आणि तुम्ही नाशिककडे किंवा दुसऱ्या रस्त्याला लागला तिथून, तर तुम्हाला पोचणार नाही तुम्ही विरुद्ध दिशेला गेलात तर प्रथिनं वाढवा. मग काय सांगितलं डाएट प्लॅन, कडक भुकेच्या 2 वेळा ओळखा, त्या 2 वेळात जेवा. 15-20 मिनटं व्हेरिएशन चालेल. एकदा जेवायला बसलात 55 मिनटात जेवण संपवायचं, लवकर संपवलं तरी चालेल. गोड कमी खा आणि प्रोटीन्स वाढवा. हा आपला साधासुद्धा डाएट प्लॅन आहे. आनंदून गेले लोक. चला, एवढं काही क्रूर, पण आनंदून जायच्या आधी लाल अक्षरात काय लिहिलं ते वाचा. फॉर बेस्ट रिझल्ट्स मध्ये आधी काही खाऊ नका, फक्त पाणी प्या. आपलं ध्येय असं असायला पाहिजे की 2 वेळा जेवण मध्ये पाणी. आणि हे जमेल तुम्हाला, 8-10 दिवसात जमेल, काही त्याला वेळ लागत नाही. म्हणजे मध्ये मध्ये काय खायचं असा विचार करू नका. 2 वेळा कसं माझं व्यवस्थित होईल, त्या 2 जेवणात सगळे पदार्थ घेऊन खा, काही प्रॉब्लेम नाही. पण काय काय चालतं बाबा, काय हे पदार्थ का दिलेत आम्ही, कारण या पदार्थामुळे इन्शुलिन सिक्रेट होत नाही असं आमच्या लक्षात आलं. कसं लक्षात आलं, तर मी 18 पदार्थ खाल्ले, 54 वेळा ब्लड दिलं, 40,000 रुपये खर्च केले, तेव्हा हे शहाणपण आलं की या पदार्थामुळे इन्शुलिन निर्माण होत नाही, म्हणून हे पदार्थ तुम्हाला अलाउड केलेले आहेत. त्यामुळे मला आता विचारायचं नाही कोरफड रस पिऊ का, तंबाखू खाऊ का, अमुक करू का, ते तुम्ही कसं करा तुम्हाला सांगणार आहे, स्वतःवर प्रयोग कसे करायचे ते, कारण माझे झाले प्रयोग करून. पाणी चालतं, घरी बनवलेलं पातळ ताक चालतं, विकतचं ताक नाही, कारण त्यात प्रिझर्वेटिव्ह असतात. 2 चमचे दह्यामध्ये ग्लासभर ताक बनवायचं, आणि 2 चमचे म्हणजे पळ्या नाही मोठ्या, नाही तर लस्सी करून लगेच प्याल, तसं नाही. 10 मिलीलिटर 15 मिलीलिटर दही आणि त्याच्यामध्ये 200 मिलीलिटर ताक बनवायचं. ग्रीन टी ब्लॅक टी चालू शकेल लगेच. सर कोणता ग्रीन टी चांगला, मग माझं काय दुकान थोडीच आहे. तुम्हाला आवडत असेल तर घ्या, आम्ही काही घ्या म्हणून सांगत नाही, पण आवडत असेल तर घ्या. आणि ते ग्रीन टी अशी घेऊ नका ज्याच्यामध्ये स्टिविया टाकलेलं आहे, काय ॲडिटिव्ह आहेत, कुठले मसाले टाकले आहेत, असलं काही घेऊ नका. साधा प्लेन ग्रीन टी घ्यायचं तर घ्या, किंवा ब्लॅक टी घ्या. 25% दूध 75% पाण्याचा पातळ चहा चालेल. 25% दूध 75% पाणी, कशातच साखर नाही, शुगर फ्री नाही. नारळ पाणी चालतं, मलाई खायची नाही. लगेच 40 रुपयाचा नारळ आणला, मग वाया कसं घालवायचं, मलाई वाया नका घालू, काढून ठेवा वाटीत, जेवताना खा, प्रॉब्लेम काही नाही, जेवताना खा, मध्ये आधी नाही खायचं. टोमॅटो खाऊ शकता, 1-2 पोळी खाता येतात. दिवसभरामध्ये जास्तीत जास्त 1 टोमॅटो चालेल, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि एखादा ह्याच्याशिवाय वेगळा पदार्थ तुम्हाला ट्राय करून पाहायचा असेल, आजकाल लोक सकाळी ग्राउंडर फिरायला जातात, मग हा रस पी, तो रस पी, काही लोक तर नुसते रस प्यायला जातात. मग 10-12 स्टॉल असतात लावलेले कोणी कोणी. मग तुम्हाला काही करून पाहायचं असेल तर कसं करायचं, इन्शुलिन निर्माण होतं का कसं पाहायचं, तर तुम्ही काय करायचं, तुम्हाला कोरफड रस प्यायचा समजा 1 ग्लासभर, तुमची सवय आहे रोजची. का काही लोकांना ते लिंबू पाणी प्यायचं असतं, काही लोक मेथ्या भिजवून ठेवतात, रात्री सकाळी पितात. सगळ्यांना खाऊन वजन कमी करायचं असतं, उपाशी राहून कोणी वजन नाही कमी करत. मग तुम्हाला समजा कोरफड रस प्यायचा आहे, लॅबमध्ये जा. आता पुण्यामध्ये धांडे, मेट्रोपॉलिस, गोळविलकर सगळे आमच्या कॅम्पेनशी जोडले गेलेले, त्यामुळे स्वस्तात करून देतात. तर 250-300 रुपयाला 1 इन्शुलिनची टेस्टिंग होते एका सॅम्पलची. मग काय करायचं, जायचं लॅबमध्ये, पहिलं ब्लड द्यायचं. तुम्ही 8 वाजता गेले समजा, पहिलं ब्लड दिलं, मग ते कोरफड रस पिऊन टाका. मग 8 वाजून 10 मिनिटांनी दुसरं सॅम्पल, 9 वाजता तिसरं सॅम्पल, 3 सॅम्पल द्यायचे, 1000 रुपये खर्च येईल तुम्हाला. मग तुम्हाला रिपोर्ट मिळतील, त्याला सांगायचं इन्शुलिन करायचं आहे, शुगर करायची नाही आहे हे सांगायचं. मग काय होईल, समजा तुमचं 8 वाजता तुमचं इन्शुलिन 10 होतं, मग ते 9 झालं, मग ते 6 झालं समजा. मग काय झालं, याचा अर्थ इन्शुलिन तयार नाही झालं, मग तुम्ही ते घेऊ शकाल. पण समजा असं झालं की आधी 10 होतं, मग पहिल्या सॅम्पलमध्ये 12 झालं आणि मग पुन्हा 9वर आलं. किंवा असं झालं की 10 होतं, 10च राहिलं, मग 15 झालं. किंवा 10 होतं, 12 झालं, 18 झालं. म्हणजे कुठल्याही एका सॅम्पलमध्ये ते वाढलं 8 वाजल्याच्या वेळेत पहिल्या सॅम्पलपेक्षा, तर तुम्हाला तो पदार्थ घेता येणार. हे का सांगितलं की तुम्ही मला हे प्रश्न विचारायचे नाहीत, अमुक चालेल का तमुक चालेल, मी यादीत दिलं तेवढे चालतात, ते सोडून काही विचारायचं नाही.